तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य पावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। जय बोलो अनंत अनंत सिद्ध भगवान की जय। सिद्धगतीला हा जीव कसा प्राप्त करू शकतो त्याचे हे स्टेप्स आहेत। कुठले? 12 भावना रूपाने जेव्हा चिंतन करतो त्यावेळेस वैराग्याची प्राप्ती होते आणि त्यामुळं जीव काय करू शकतो? मुनिव्रत अंगीकार करून आत्म्याचं कल्याण करू शकतो, स्वतःला जाणून आनंदाला प्राप्त होऊ शकतो आणि तो आनंद वृद्धिंगत होत सांगितलं अनंत आनंदाला सुद्धा तो सहज प्राप्त होऊ शकतो। कोणाला पाहिजे अनंत आनंद? आमच्या दुकानात मिळतो, धर्माच्या दुकानात आहे। धर्म हा आपल्याला आनंद देणाराच आहे म्हणून 12 भावना कुठल्या सांगितल्या आता आपल्या झालेल्या? अनित्य, अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, काय हंस नुसतं बोला, अशुची, आश्रव, संवर, निर्जरा, लोक, बोधी दुर्लभ, धर्म झाले ना? लोक, बोधी दुर्लभ आणि धर्म। तर त्याच्यामध्ये आता बोधी दुर्लभ भावना बघितली होती, आता धर्म भावना सांगतायत। ॲक्च्युली बोधी दुर्लभ आणि धर्म भावनामध्ये काय फरक आहे? तर म्हणले की बोधी म्हणजे रत्नत्रय आणि रत्नत्रय म्हणजे धर्म। मग बोधीची प्राप्ती झाली म्हणा किंवा धर्माची प्राप्ती झाली म्हणा, ॲक्च्युली सगळं एक आहे। कथनचित आपण बोलताना फरक करणार। काय म्हणले? काय म्हणले? बोधी म्हणजे रत्नत्रय, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, मग त्यालाच धर्म पण म्हटलं जातं। म्हणून बोधीची प्राप्ती करणं दुर्लभ आहे। येणार की थोडंसं डिफरन्स सगळ्यात महत्त्वाचं घेताना आपण धर्म म्हणजे स्वभाव घेणार आहे आणि मग त्या स्वभावाची प्राप्ती म्हणजे रत्नत्रयाची प्राप्ती। मग बोधी दुर्लभ सांगून धर्म भावना सांगतायत म्हणजे ॲक्च्युली हे सगळ्या 11 भावनांचं सार धर्म भावनामध्ये येणार। काय म्हणले? बोला। धर्म भावना म्हणजे धर्म म्हणजे काय माहिती आहे आपल्याला? तुम्हाला माहिती आहे? थांबा की धर्म म्हणजे काय हो? धर्म म्हणजे लिही पूर्वा असं असतं का? लिही त्याच्यात त्याच्यात लिही तुझ्याकडं तुझं धर्म म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं वस्तूचा स्वभाव म्हणजे धर्म आहे। मग कसा आहे हो तो धर्म? जो जीवाचा स्वभाव आहे तो आनंदमय आहे म्हणून धर्म आनंदमय आहे असं सांगितलं जातं। मग धर्म कमवायला, धर्म मिळवायला, धर्म करायला कुठं जायचं आहे हो? स्वभाव आहे ना तो, बस स्वभाव रूपाने परिणमन करा तर धर्माची प्राप्ती झाली। तो धर्म आपल्याला निमाने सुख देणारच। जसं ते ह्याच्यात सांगितलंय ना, कोणी जाऊन असं म्हणतं की मी इतका धर्म करतो तरी पण मला संकट, तरी पण मला दुःख, मग जाऊन देवासमोर काय म्हटलं त्यांनी? देवा मला पास कर। झालं ना रिझल्ट का नाही? नाही अजून? मग काय म्हणायचं देवासमोर जाऊन? देवा मला पास कर। देव काय म्हणते हो? गाढवा आधी अभ्यास कर म्हणते। मग म्हणजे धर्म काय शिकवतोय तुम्हाला? धर्म मागायला शिकवत नाहीये, धर्म आहे हे शिकवतोय। तुमच्याजवळ काय आहे हे दाखवणारा धर्म आहे। म्हणून धर्माकडं काय म्हणायचं,
याचक म्हणून, भिकारी म्हणून जाऊ नका असं सांगितलं. धर्म देणारा नाही आहे, म्हणजे तुम्ही मागितलं आणि मिळालं असं अनेक ठिकाणी होत नाही, पण तरी मागायला जातो. जसं एक स्टोरी सांगितली बरं का, की एक राजा असतो आणि एक मंत्री असतो. तर ते दोघंजण वनविहाराला निघाले होते आणि जात असताना नेमकं झालं काय की त्यांचा रस्ता चुकला आणि ते रस्ता चुकल्यावर खूप वेळ भटकले पण काय त्यांना रस्ता मिळेना. टेकून बसायचं नाही शास्त्राला. तर खूप वेळ भटकले पण काय रस्ता मिळेना, बाहेर कसं पडायचं ते. मग थकले, एका झाडाखाली बसले. शेवटी राजा म्हणला मंत्र्याला, मला भूक लागली आहे, तहान लागली आहे, म्हणला जा काहीतरी सोय कर. मग तिथं कोण जंगलात दिसेना, पण कुठनं कसं मागायचं. मग शेवटी त्याला एक मुलगा दिसला छोटा त्या मंत्र्याला. मग त्या मंत्र्याने बोलवलं त्याला आणि सांगितलं, राजाला खूप भूक लागली आहे, त्याचा काहीतरी बंदोबस्त करू शकतोस का? तहान भूक लागली आहे तर पाणी काय खायला मिळालं तर बरं होईल. मग तो मुलगा आपलं निरागस भावनेने गेला आणि पळत पळत खूप दूरवरनं काहीतरी कष्ट करून त्यांनी आणले आणि त्यांना दोघांना पण दिलं खायला. फळं आणली, पाणी आणलं आणि ते दिलं. आता खूप वेळ त्यांच्यासमोर उभारला होता तो राजाच्या समोर. का हो? राजा काहीतरी देईल, फळ नाही रे, काहीतरी देईल. हां, मग तो खूप वेळ उभारला तरी पण त्या दोघांचं लक्ष नाही आहे. ते खाण्यामध्ये इतके तृप्त झाले होते की आपल्याला मिळालं नाही, लय दिवसाची भुके असल्या सगळं, पण खात असताना त्यांना लक्षच नाही. म्हणून तो खूप वेळ उभारून शेवटी निघाला. मग त्याची पाठ फिरली आणि तो 4 पावलं गेला की राजाने डोकं वर केलं आणि म्हणला की किती चांगला मुलगा आहे हा, किती आपल्याला टफ टाईममध्ये त्यांनी मदत केली आहे, तर म्हणला आपण त्याला काहीतरी द्यायला पाहिजे. म्हणजे ह्याचे विचार कसा तसंच त्याचे विचार लगेच. आणि त्यांनी काय केलं, राजाने विचार म्हणला, ज्या गावात हा राहतो ना ते गाव त्याला बक्षीस देऊ आपण. एवढं राजाची, शेवटी राजा म्हणजे रॉयल पर्सनॅलिटी असते. असं देणार तर 1 रुपये 2 रुपये देत नसतो. हां, गळ्यातली माळ काढून देईल रत्नाची, असं त्याला. म्हणून राजाकडे जायचं, काय मागायचं असतं. बाकी सगळेजण स्वतःच भिकारी असते, ते काय देणार. तर त्यांनी काय केलं, राजानी विचार केला की म्हणला त्याला आपण काहीतरी गाव बक्षीस देतो, जिथं राहतो ते गाव त्याला बक्षीस देऊ आपण. असं राजाने विचार केला आणि मंत्र्यांनी हाक मारली. काय मंत्र्यांनी हाक मारली त्या मुलाला, इकडं ये. आणि हे ऐकलं की त्या मुलाला वाटलं हे नक्कीच मला काहीतरी द्यायला बोलवत आहेत. मग मी आता त्यांना काय करतो, मी बोलतो त्यांच्याशी जाऊन. आणि त्यांच्याजवळ जाऊन उभारला आणि राजा बोलायच्या आधीच बोलतोय. काय म्हणला, तुम्ही मला काय तर देणार आहे मला माहिती आहे, पण मी 100 रुपयापेक्षा कमी घेणार नाही. काय झालं राजाचे भाव काय झाले सांगा. जा म्हणला, 100चं 500 रुपये घेऊन जा. म्हणजे तुम्ही याचना करणार ना तर तुम्हाला जे मिळायचं त्याच्यापेक्षा अंश मिळणार. आणि अयाचकतेने निरपेक्षतेने करा ना धर्म, तर धर्माचं फळ असं मिळणार की अनएक्सपेक्टेड. तुम्हाला काय म्हणायचं, इमॅजिन करू शकणार नाही इतकं सुख देणारा तो धर्म आहे. पण आपल्याला किती विश्वास वाटतो त्या धर्माचा. तुम्ही नाही आहे धर्म, त्या मंदिरात नाही आहे धर्म, कुठं आहे हो? आपला स्वभाव आहे, आपल्यात आहे धर्म. मग त्याला जाणणं हा धर्म आहे, जाणणंच हा धर्म आहे. त्याच्यासाठी कुठला प्रयत्न, कष्ट करायचे नाही आहेत, कुठं जाऊन काय मिळवायचं नाही आहे. त्यामुळं धर्म म्हणजे जसं आहे तसं परिणमन करा. स्वभाव कसा आहे हो, ज्ञाताद्रष्टा आहे, त्या रूपाने परिणमन करणं हाच धर्म आहे. ते सोडून सगळं करायला जाता. म्हणून काय सांगितलं एके ठिकाणी की सिद्धांपेक्षा जास्त काम तुम्ही करता. काय करता हो? सिद्धांपेक्षा पुरुषार्थी आहे तुम्ही, महान पुरुषार्थी. का? सिद्ध जे करू शकत नाही ते तुम्ही करता. काय करता हो? सिद्ध दुसऱ्यांचा विचार करत नाहीत आणि तुम्ही काय करता, सतत दुसऱ्याचा विचार. काय हे शरीराचा विचार म्हणजे पण दुसऱ्याचाच विचार आहे, स्वतःचा आहे का? म्हणून सांगितलं काय करा, सिद्धांसारखं कार्य करा, ज्ञाताद्रष्टा राहा, स्वतःसाठी जगा. काय मामा, कोणासाठी जगताय? का? आता समजलं की सगळं आपल्याला, पण धार्मिक आहे आणि दुसऱ्यासाठी कसं जगायचं मला सांगताय का? स्वतःसाठी जगायला पाहिजे. मी ना, मी सगळ्यांनी होय. बरी तर प्रवचन तुम्हीच करा. सगळ्यांना तुमचा उपदेश.
मग तिथं सांगायचंय की मला माझ्यासाठी समजून घ्यायचं आहे धर्म आणि मला माझ्यात सुधारणा करायची आहे. मग मी आजपर्यंत धर्मरूपाने वागलो नाही म्हणून तर, स्वभाव रूपाने परिणमन केलं नाही म्हणून तर चारीगतीत फिरतोय, अजून या चारीगतीच्या बाहेर पडलो नाही आहे. म्हणून ज्याला पडायचं त्यांनी काय करावं, आपला स्वभाव जाणा, आणि त्या जाणण्यालाच धर्म म्हटलेला आहे. म्हणून काय सांगितलं, रत्नत्रय हा धर्म आहे, दया हा धर्म आहे, दशधर्म धर्म आहेत. परत काय म्हटलं, वस्तूचा स्वभाव धर्म आहे. परत अहिंसा धर्म आहे. अजून काय माहिती आहे सांगावं, धर्म म्हणजे सगळे तर मीच सांगितले. त्यामुळं सांगायचं की कुठल्या क्रियेमध्ये जाऊ नका, क्रिया म्हणजे धर्म नाही. मग व्रत उपवास वगैरे केले तर लोक काय म्हणतात, आम्ही खूप धर्म केला. बरोबर आहे का चुकीचं आहे? 1234 उपवास पूर्ण केले, मग धर्म केला का नाही हो? कशाला म्हणतात माहिती का, 1234 मध्ये 1 2 3 4 असते, पण 1 2 3 4 नाही येते, 1234 उपवास आहेत ते. तर एवढं केल्यावर लोकांना काय वाटलं, मी खूप धार्मिक. आणि मग ते तशी ॲटिट्यूड पण बदलत जाते सगळ्यांच्या सोबत राहणार. तर हे सगळे काय उपाशी नाही आहेत, उपवास करणारे नाही आहेत, मी उपवास करणारा. म्हणजे काय झाली मान्यता, हे क्रिया करतो म्हणजे मी धार्मिक. तुम्हाला काय वाटतंय, मी पूजा केलं, मी सेवा केली, मी काय दान केलं, जे काय केलं म्हटलं तर ते मी खूप धर्म केला हे वाटतंय. मग कार्य, कुठली क्रिया शरीराची जडाची म्हणजे धर्म, डोक्यातनं पहिला हे काढा. म्हणून त्यांनी दिलेत 12 भावनांमध्ये की जिथं भावमोह सुटणार तिथं धर्म सुरू होणार. भावमोह कशाला म्हणायचं, भाव म्हणजे मोह म्हणजे मिथ्यात्व. मग जिथं मिथ्यात्व म्हणजे हेच की मी करतो, जे काय मी व्रतादी करतो ना ते मी करतो किंवा त्याच्यात धर्म आहे, ह्यालाच मिथ्यात्व म्हणायचं. मग जोपर्यंत हा भावमोह आहे तोपर्यंत धर्म घडू शकत नाही. म्हणून ज्याला धर्म करायचं त्यांनी पहिल्यांदा त्या मोहाला जिंकायला पाहिजे. ते कसं जिंकलं जाणार, जेव्हा स्वभावाला जाणणार तिथे तो मोह सहज परास्त होणार. तर रत्नकरण श्रावकाचारमध्ये पण धर्म सांगितलं ना, काय करतो धर्म. येते का दुसरी गाथा म्हणा, कोणाकडे बघू. रत्नकरणची दुसरी गाथा, देशयामी समीचीनं धर्मं कर्म निवर्हणं संसार दुःखतः सत्वान् यो धरत्युत्तमे सुखे. काय म्हणले, देशयामी समीचीनं धर्मं कर्म निवर्हणं, अशा धर्माला मी सांगतोय जो कर्माचं निवर्हण करणारा, नाश करणारा आहे. कसा निवर्हण, नाश, लयाला नेणारा, दूर करणारा. आणि निर्वहन म्हटलं तर उलट वाहून घेणारा असं होईल अर्थ. धर्मं कर्म निवर्हणं, हनन करणारा आहे. धर्म कर्मांचं हनन करणारा, नाश करणारा. निर्वहनचा अर्थ वेगळा होतो आणि निवर्हण, बरोबर. लिहा काय म्हणले, धर्म कसा आहे त्याची लक्षणं सांगितली. पहिलं सांगितलं लिह ऋत्विक. महेन असंच होय, सोडून दिलंय सगळं आता धर्म. मोबाईल असलं तर लिहा मोबाईलमध्ये. चला घरी जाऊन सांगायचं सगळ्याला. काय म्हणले मामा, धर्म म्हणजे काय, जो कर्मांचा नाश करतो. कर्म इन द सेन्स दुःख. काय पूजा, म्हणजे आम्ही कर्माला काय म्हणतोय, आता कर्म आमच्या परिभाषेमध्ये वेगळे वेगळे. तर इथं सांगायचं आपल्याला समजण्याच्या भाषेमध्ये, जे काही दुःख आहे ना सगळं, दुःखी आहे का सुखी आहेस, सुखी आहे का दुःखी आहेस. पूर्वा सुखी आहे का दुःखी आहे, म्हण म्हणजे पकडते तुला. निवर्हण, निव आणि ह वर रफार द्यायचा. निर्वह लिहू नका, चुकीचं आहे. निवर्हणम, धर्मम कर्म निवर्हणम. शिकवते मी सगळं ये. तर दुःख म्हणजे काय सांगायचं होतं, काय सांगायचं, हनन करणे. वाचा बघू काय लिहिलंय, वाचा बघू. निव नवीन शब्द काढले तू, वर नाही काढायचं. इंग्लिश सगळ्यांचे नवीन नवीन शब्द. काय लिहिलं माहित,
कुठनं न्यू हरण कुठनं काढलं? न्यू केलं, न्यू कुठनं काढलं? न्यू नाही, निवरहणम. ठेवा तुमच्याजवळ, शास्त्रात बघा आणि शिका. निव लिहा आणि ह वर फार द्या बास. मग वाचा ना बरोबर तुम्ही. म्हणजे काय? निवरहण म्हणजे नाश करणे, हनन करणे. हनन शब्द आहे ना त्याच्यामध्ये, म्हणजे नाश करणे. तर धर्म काय करतो? कर्मांचा नाश करतो. कर्म कसले असतात सांग? कर्म म्हणजे काय? त्याला त्यांना समजायच्या भाषेत सांगा. कर्म म्हणजे सगळे रागद्वेष भाव म्हणजे कर्म आहेत. अजून मोह वाटतो आपल्याला, घरातल्यांशी मोह आहे. सगळे मित्र आहेत आमचे. सगळ्यांशी आपण मोह करतो ना, त्याला म्हणायचं कर्म. म्हणजे ते पण एक टाईपचं कर्म आहे. मोह हे सुद्धा सगळ्यात जबरदस्त कर्म आहे. बाहेर पडला का नाही निवरणच्या? अजून त्याच्यातच राहू दे. सांगा कर्म म्हणजे काय? शास्त्रातलं नको आम्हाला, तिला समजण्यासारखं सांगा. कर्म म्हणजे काय? तुमचं शास्त्र माहित नाही पूजाला. मग कर्म म्हणजे असं समजण्यासारखं सांग की भैया. ऋत्विक, जयश्री मा, कर्म म्हणजे काय? आता कर्मांचा नाश करतोय असं सांगायचं आहे ना. प्रज्वल पुढं सरक. तुम्ही रस्त्यात बसलाय सगळे, सरका पुढं, पूर्ण सरक ये पुढं. ये, काय करत नाही, ये पुढं. अजून मागं जायला जागा राहू दे त्यांना. इथं बस समोर माझ्या, कुठं जाऊ नको, मागं बस. काय सांगितले? कर्म म्हणजे जे, असं घ्या डोक्यावर. कर्म म्हणजे जे दुःख देतं, जे संसारामध्ये भ्रमण करवतं, जे तुम्हाला स्वतःला जाणू देत नाही. किंवा कर्म म्हणजे चार गतीमध्ये जे अटकवतं, असं ते असतं. त्याला कर्म म्हणतात. सुख देणारं कर्म नसतं, ते सुखाभास आहे. सुख म्हणजे ॲक्च्युली काय माहिती का? वेदनीय कर्म आहे. त्याचे दोन टाईप्स आहेत. कुठले? सातावेदनीय आणि असातावेदनीय. तर सातावेदनीय म्हणजे काय? सुख सामग्री देणारं. सामग्री प्रोव्हाइड करतं ते. तुम्हाला पैसा पाहिजे ना, तुम्ही केलंय पुण्य, तुम्हाला पैसा मिळाला, हे सातावेदनीयाचं उदयाचं निमित्त. पण सुख देणार नाही ते. सुखाचं सामग्री देईल. सुख मानायचं का नाही हे तुझ्यावर. जसं पैसा मिळाला तुला, काय भरपूर पैसा मिळाला साताच्या पुण्याच्या उदयात. पण नेमकं आजच तुम्ही काय केलं होतं? समजा बँकेतनं कॅश विड्रॉ केली होती आणि आज रात्रीच न्यूज आली मोदीची की सगळ्या नोटा बंद. काय करणार हो? आणि बँकसुद्धा बंद. तर आता ते साता रुपाने कसं झालं परिणमन? जसं अनेकांकडे काय झालं होतं नोटबंदी झाल्यावर, तुमच्या 1000ची 500ची नोट का काय किती 2000ची नोट बंद झाली, त्यावेळेस किती आपत्ती आली लोकांवर. म्हणजे मग भरपूर होतं. एकेकांकडे तर सोलापुरात रेड मारली तर ते ज्वेलर्सची दुकानं होती तर खोल्या भरून गठ्ठे होते. कसं संपवणार ते? तशीच रेड मारली, तशीच उचलून घेऊन गेले. सांगा साता का असाता? धन तर नव्हतं का जवळ? इतकं धन होतं, पण असं नेलं गेलं की असाताचा लगेच उदय. असाता म्हणजे पापाचा उदय. मग म्हणून सांगायचं आहे साताचा उदय सुख देत नाही, सामग्री देतं. मग त्यात सुख माटायचं का नाही, मानायचं का नाही तुमच्यावर आहे. जसं शरीर चांगलं मिळालं, तुम्हाला निरोगी मिळालं आणि काय म्हणायचं, रोग झाला काहीतरी आणि तुमचं पुण्यानी, समजा तुम्हाला काय फ्रॅक्चर झालं बरं का पूजा, तुला नाही पेशंटला तुझ्या, आणि तू ट्रीट केलं त्याला, त्याचं फ्रॅक्चर हील झालं आणि आता त्याला जे बांधलेलं असते ना प्लॅस्टर, तर ते तो म्हणाला की चांगलं वाटतंय राहू दे. काय करणार? किती 1.5 महिन्यांनी काढतात ना प्लॅस्टर. मग तो जर म्हणेल की नाही काढायचं नाही राहू देत, साताचं उदय का असात आहे, सपोर्ट आहे ते तुम्हाला, तर तुम्हाला चालायचं आहे. आता ते डॉक्टर म्हणते ते काढा, त्याच्याशिवाय तुम्ही बरे झाला का नाही कळणार नाही आहे. म्हणजे सामग्री मिळणार आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही सुखी राहायचं का नाही हे तुमच्यावर आहे. सगळ्याच प्रकारच्या सामग्री मिळतील, अनुकूल परिवार मिळेल, धन मिळेल, सगळ्या वैभवाची प्राप्ती, इच्छित गोष्टींची प्राप्ती मिळेल, पण
सुखी राहायचं का नाही हे तुमचे परिणाम आहेत. म्हणून स्वभाव सुख आहे, स्वभावामध्ये सुख आहे, कर्मामध्ये सुख नाही आहे. ॲक्च्युली कर्मामध्ये दुःख पण नाही आहे. कर्म दुःख देतं का नाही? म्हणजे परिणामामध्ये सुख आणि दुःख आहे, कर्मामध्ये नाही आहे. कर्म इज काय म्हणायचं, फॉरेन बॉडी आहे, ती एक जड आहे, ते म्हणजे माझा स्वभाव नाही आहे कर्म म्हणजे. मग ते कर्म मला दुःखी करतं का? किती दोष लावता तुम्ही, कसलं माझं फुटकं कर्म, किंवा काय माझं नशीब आहे असं लोक म्हणतात. तर कोणाचा दोष आहे होतो? आपल्या परिणामांचं फळ म्हणून तसं आपल्याला मिळालंय सगळा संयोग. तर तुम्हाला ते दुःख देणारं तो नाही आहे. तुम्ही मानताय तर दुःख संपणार नाही तुमचं. म्हणून सांगितलं काय, आपली परिभाषा बदला. त्याच्याशिवाय जसं मागे एकदा सांगितलं होतं की एक मुलगा होता आणि त्याची आई, मुलगा खूप लहान होता आणि त्याची आई, फॉरेनमधली कुठली तरी घटना आहे आणि तिच्या नवऱ्याने सोडलं होतं तिला. त्यामुळे ते दोघंच राहत होते, मुलगा होती का मुलगी होती तो, आणि 8 वर्षाचा काहीतरी तो मुलगा आणि त्याची आई. आणि तिने अनेक ठिकाणातून कर्ज काढून वगैरे घर चालवत होती. आणि एक दिवस काय झालं, तिच्यावर लोकांनी आळ घातला आणि तिला कुठंतरी ती बाहेर गेली होती आणि हा शाळेत गेला होता. आणि तिला परस्पर पोलिसांनी तसंच पकडून नेलं आणि जेलमध्ये टाकलं. मुलाला माहीतच नाही काय हे, कुठं गेली हे माहीत नाही. तो शाळेतून घरी गेला तर दिवसाचं संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, ऐका येत नाही आहे. मोबाईल नसणार त्याच्याकडं, मग कसं सांगणार? आणि तिचं कोण रिलेटिव्स पण नाही आहे अशा ठिकाणी ती. त्यामुळं तिला त्याला कॉन्टॅक्ट करता येईन आणि ह्याला कळेना आई कुठं गेली. तो वाट बघून शेवटी घरामध्ये काहीतरी त्याला थोडंफार मिळालं, तेवढं खाल्लं, पण भूक लागायला लागली. रात्रीची वेळ होती, सगळीकडे शोधला, आई आली नाही म्हटल्यावर सॅक लावली पाठीला आणि निघाला रस्त्यावर आईला शोधायला. कुठं शोधणार? आणि मग गेला भटकत, तर रस्त्यामध्ये रात्रीच्या वेळेस कोण असे चोर उचक्के असणारे त्यांनी बघितलं त्याला आणि विचारलं, कोण तू? तो म्हणला, माझी आईला शोधतोय मी. चल म्हणला माझ्याबरोबर, मी तुझी आई देतो. घेऊन गेला बरोबर. आणि आता याला माहीत नाही ती कुठं आहे, त्याला माहीत नाही ही कुठं आहे. ती कसं तरी धडपड करून तिचं स्वतःचं जमानत करून बाहेर पडली. पण आता मुलाला कुठं शोधणार? मग अनेक असे प्रसंग आले मध्ये आणि ते कुठून तरी शोध लागला, मिळाला आणि ते दोघं भेटले. त्याच्यामध्ये अनेक वर्ष गेली आणि त्याच्यामध्ये ती रोगी होती आई, आणि तिला असाध्य रोग होता, ती त्याच्यात मरणार होती जवळपास. आणि जेव्हा मरणार होती त्यावेळेस त्यांचं मिलन झालं, म्हणजे भेटला तो मुलगा. आणि मग त्यावेळेस तो म्हणतोय त्या आईला आता भावना की हा माझ्याजवळ नको राहायला, कारण मी थोडी याचं पालन करू शकणार आहे आणि माझ्या मरणाचं दुःख परत. म्हणून कसं असतंय बघा ना, एक संयोग होईपर्यंत वाट बघतोय कधी होणार. आणि आता अशा अवस्थेत संयोग झाला की सांग सुख का दुःख, साता का असाता, पुण्य का पाप. म्हणजे ताटातूट तर झाली पापाचा उदय. दोघं सेपरेटली राहिले, कितीतरी वर्षोनवर्ष राहिले आणि त्याच्यानंतर भेटले. तर अशा परत पुण्याचा उदय आला तर तो पण किती क्षण राहिला. म्हणजे असंच आहे, ह्याला संसार म्हणायचं, ह्यालाच कर्मांचं फेरा म्हणायचं. ह्याच्यामध्येच आपण अडकलोय. म्हणून त्या कर्मापासून सुटायचं तर धर्म पाहिजे जवळ. मग धर्म म्हणजे काय सांगितलं? समता स्वभावात राहणं, ज्ञाता राहणं, हा धर्म आहे. मग कुठली पण परिस्थिती असू देत, संसारामध्ये कुठलीही गोष्ट असू देत, कुठलाही प्रसंग असू देत, त्याच्यात ज्ञाता राहून बघा ना, सहजतेने शांती मिळणार. जरी प्रतिकूल असेल जरी अनुकूल असेल, दोन्ही प्रसंगांमध्ये चॅलेंज असतं. जसं प्रतिकूल प्रसंग म्हणजे प्रतिकूल इन द सेन्स चुकीचं, विरुद्ध, तुमच्या अनपेक्षित घटना. सांगसिद्धी म्हणजे काहीतरी घडलं असं ज्याच्यामध्ये तुम्हाला स्थिर राहायला पाहिजे पण तुम्ही राहत नाही. सांग रुजल, शाळेतली स्टोरी तुझ्या. कोणी स्टुडंट्स फेल झाले समजा, तर त्यांना त्यांच्या स्वीकारावं तर लागणार आहे. इयर गेलाय आता, रडत बसले आणि सोडून दिलं तर पास होणार? मग ह्याला म्हणायचं प्रतिकूल प्रसंग. मग तुम्हाला शेवटी त्यातनं बाहेर पडून पुरुषार्थ करावा लागणार आहे आणि स्वतःला सुधारावं लागणार आहे. पण जर तो रडत बसला आणि काय केलंच नाही पुरुषार्थ, तर पुढचं पण वर्ष जाणार. म्हणून त्या प्रतिकूलतेमध्ये तुम्ही स्थिर राहणं, ज्ञाता राहणं, ह्यालाच धर्म म्हणायचं.
खूप सोपा आहे धर्म, पण आपण काय केलंय माहिती का? धर्म म्हणजे ते म्हाताऱ्यांची गोष्ट आहे, आपली नाही. कसं धर्म म्हणजे काय हो मामा? धर्म कोण करायचं? तुम्ही का मी का हे पोरांनी? सगळ्यांनी ना. असं सगळ्यांना सांगत जावा धर्म करा. जेव्हा म्हणजे आपण सगळ्यांना मार्गदर्शन करतो, आपल्याला जे आवडलं ती गोष्ट देतो. मग पहिला धर्म द्या, जाणा हा आशीर्वाद द्यायचा सगळ्यांना म्हणून. बरं चला, त्या ह्याच्यामध्ये काय सांगत होते मी की देशयामी समीचीनम. ते लिहित होता तुम्ही. धर्म कसा आहे? पहिलं लक्षण सांगितलं, जो कर्मांचं निवर्हण करणारा, नाश करणारा असतो त्याला म्हणायचं धर्म. धर्म ही चांगली गोष्ट आहे, वाईट नाही आहे. धर्म ही कष्ट देणारी गोष्ट नाही आहे. धर्म ही आनंद देणारी, सुख देणारी गोष्ट आहे. तर म्हणून कर्मांचा नाश करतो तो धर्म. पुढं कशाला धर्म म्हणलं? दुसरी गाथा म्हण रत्नाकरांची. देशयामी समीचीनम धर्मम कर्म निवर्हणम संसार दुःखतः सत्वान. जो संसारातील दुःखापासून, सत्व म्हणजे प्राण्यांना, मनुष्यांना, धरती उत्तमे सुखे. मग धर्म कशाला म्हटलं? जो उत्तम सुखामध्ये धरतो तो धर्म. दोन लक्षणं काय सांगितली सांग रुजल? धर्म कशाला म्हणायचं? जो कर्मांचा नाश करतो आणि जो उत्तम सुखामध्ये धरतो, म्हणजे उत्तम सुख देतो, त्याला म्हणायचं धर्म. सांग पूजा. जो कर्मांचा नाश करतो आणि जो उत्तम सुख देतो. उत्तम सुख म्हणजे कशात असतं सांगू पूर्वा? उत्तम सुख कशात असतं? शास्त्रातलं उत्तर देऊ नकोस ऋत्विक. उत्तम सुख कशात असतं? विचार करून करून सांग. उत्तमच असू देते. कुठे? बर, जे नष्ट होत नाही, जे रिअल आहे त्याला म्हणायचं उत्तम सुख. जे प्युअर आहे त्याला म्हणायचं उत्तम सुख. जे त्यांनी सांगितलं सगळं, जे कधी बदलत नाही, कधी नष्ट होत नाही, कधीतरी सुख वाटतं, कधीतरी दुःख वाटतं, असं नाही आहे. जे खरं सुख आहे त्याला म्हणायचं उत्तम सुख. आणि ते कुठं आहे हो? कधी मिळणार? कोणाला पाहिजे ते? ज्याला पाहिजे त्यांनी असा पुरुषार्थ करायला पाहिजे. तर सांगितलं की एक मनुष्य गेला देवाजवळ आणि तो काय म्हणाला? म्हणला मी इतका धर्म करतो, मग मला का संकट येतात? मला का दुःख होतं? म्हणजे मी जर धर्म करतो तर मग देवाला विचारलं त्यांनी, माझं संकट संपेल की नाही? दुसरा प्रश्न विचारलं, माझी पोरं नीट वागतील की नाही माझ्याबरोबर? मला रोग तर होणार नाही ना? माझं मरण चांगलं होणार का? मला सगळ्या सुखसोयी मिळणार का? असं जाऊन देवाला विचारलं. देव काय म्हणणार? असंच त्याला एक जण XYZ देव भेटला बरं का, समजा त्या देवाच्या मागं बसलेले असेल देव. तर त्यांनी म्हणला ठीक आहे, मी तुला तथास्तु म्हणतो, पण अट आहे एक. काय? एकच गोष्ट मागायची आहे तुला. जे काय मागायचं ना, एकच गोष्ट मागायची आहे. चल तथास्तु म्हणलो मी तुला, माग तुला काय पाहिजे? महेन तथास्तु. देवी बसली आहे, देव नाही. जय श्री मा. काय मागायचं? एकच गोष्ट मागायची बरं का, जास्त नाही मागणार. रुजल काय म्हणते? हा, तसलं असली गोष्ट आहे तुझी. मिरबलला भेटला दिसते जाऊन. हा, काय पूर्वा? एक गोष्ट अशी मागायची की नॉन एंडिंग ती. म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं मागता येणार नाही. तुम्ही काय मागितलं? मला धन पाहिजे. मग ते धन तुम्हाला सुख देऊ दे, दुःख देऊ दे, त्याच्या पुढं देव मदत करणार नाही. भरपूर धन दिलं आणि इन्कम टॅक्सवाले घरी आले, काय करणार हो? पुण्याचं होतं का पापाचं? विशाल भैया पाठवू काय? पाठवा. आर पार शुद्धता आहे म्हणणार का? म्हणून सांगायचं की जर तो देव येईल आणि तुम्हाला काय देईल, तर एक गोष्ट तुम्ही मागायची तर किती विचार करणार? आणि तेच न विचार करता किती जाऊन मागताय? मग देव तर काही एक बी देणारा नाही आहे, पण तरी देवानी मला सगळं द्यावं हे भाव तुमचे.
धर्माने मला सगळं द्यावं. तर सांगितलं धर्म देणारा नसतो. तथास्तु म्हणेल कोणी, एकच वस्तू मिळेल तर काय मागणार? धन हवे असेल तर मिळेल, पण नंतर निरपेक्ष राहणार का ह्याची ॲश्युरिटी द्या. एकदा तुम्हाला मिळालं जी पाहिजे ती गोष्ट, मग त्याच्यानंतर तुम्ही कधीच अपेक्षा करणार नाही हे सांगा. 100% करणार नाहीच, होणारच नाही तुमच्याकडून अपेक्षा. असं होणार नाही होणार, मग कशाला मागताय? हां मग म्हणून सांगतायत की जर तुम्ही काही मागायला गेलात तर याचना वाढत राहणार, पुन्हा तुम्ही काय ना काय जाऊन मागणार. पण धर्म अशी गोष्ट आहे, अशी गोष्ट देतो की ज्यानंतर तुम्हाला काहीही मागावेच लागत नाही. काय देतो धर्म? अल्टिमेट सुख देतो, प्युअर सुख देतो. असा धर्म आहे ना, तुम्हाला बाहेरच्या कुठल्या गोष्टीमध्ये मग त्रास नाही होऊ देणार तो. म्हणून अशा धर्माला धारण करा, मागायला जाऊ नका. मागितल्यावर एकतर काय देणार नाही आहे आणि मिळणार पण नाही आहे. त्यामुळं जे पाहिजे ते सगळं आहे तुमच्यामध्ये. तुम्ही भरितावस्था म्हणता म्हणजे काय हो? शब्द ऐकून माहिती आहे? मी भरितावस्था स्वरूप आहे म्हणजे सगळं भरलंय तुमच्यामध्ये. जे जे तुम्हाला बाहेरून पाहिजे ना सगळं तुमच्यामध्ये आहे, पण तुम्हाला जाणीव नाही आहे. त्यामुळे याचना बाहेर करत राहतोय आणि सुख बाहेरच्या पदार्थातून मानतो, म्हणून स्वतःतलं सुख समजत नाही आहे. जसं म्हणलं त्या मगरीला तहान लागली होती. कुठं राहत होती हो? मग तिथे तहान कोण भागवणार? तिने सांगितलं एका माणसाला, म्हणजे तो माणूस गेला होता साधूंकडं आणि त्या साधूंना म्हणला की मला सुख पाहिजे, काहीही सांगा मी करायला तयार आहे, मला सुख पाहिजे संसारामध्ये. मग साधू म्हणाले ठीक आहे मी तुला देतो, पण माझं एक काम कर. म्हणला 1 लोटाभर पाणी घेऊन जा आणि त्या मगरीला पाजो, जी मगर पाण्यात राहतीये. मग म्हटला हे काय येड्यासारखं काम सांगताय? जी पाण्यातच राहतीये, जिला पाणी सतत मिळतंय आणि तिला काय पाणी पाजवायचं? जा म्हणला आणि गेला मगरीकडं. आणि नाही, बहुतेक त्यांनी सांगितलं त्या मगरीकडं उत्तर मिळेल तुला, साधूंनी असं सांगितलं. आणि मग त्या मगरीकडे गेल्यावर मगरीने म्हटलं की, म्हणजे ह्यानी विचारलं मगरीला की मला सुख पाहिजे. मगरीकडे सुख असतं का? जाऊन या एकदा, दुःखच दुःख मिळेल. तर ती मगर म्हणाली काय, तुला सुख पाहिजे तर माझ्या पहिल्यांदा प्रश्नाचं उत्तर दे, मला तहान लागली आहे, पाणी दे. मग त्यावेळेस तो म्हणतो की तू तर पाण्यातच राहते आणि तुला कशाला पाणी पाहिजे? मग त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं मगरीनी, म्हणला तू पण सुखातच राहतोय, सुखमय आहेस, मग तुला कशाला सुखाची गरज आहे? म्हणजे काय म्हणायचं, प्रसंग एक एक घडवणारे जीवनातले शिकवणारे असतात. जे शास्त्र शिकवत नाही ते सगळे जीवनातले अनेक प्रसंग शिकवून जातात. म्हणून जो धर्म उत्तम सुखाला देतो, सर्व दुःखांचा कर्मांचा नाश करतो, असा तो धर्मच खरा धर्म आहे. त्या धर्माची शिकवण आपल्याला गुरु किंवा भगवान किंवा आचार्य देत आहेत. धर्म असा आहे जेथे अन्य कशाचीही पुढे गरज पडत नाही. जसं म्हटलं की संपन्न कोणाला म्हणायचं? ज्याच्याजवळ भरपूर धन आहे त्याला संपन्न म्हणायचं, की ज्याला त्या धनाची इच्छा नाही त्याला संपन्न म्हणायचं? विचार करून होतं, दोघीच आपलं शास्त्रातलं नको. म्हणजे माझ्यावर घटतंय का ते, मी आहे का तसा? समजलं का काय म्हणले मी पूजा? ज्याच्याजवळ भरपूर धन आहे, वैभव आहे, तो ज्याला त्या धनाची इच्छा नाही आहे असा तो सॅटिस्फाईड आहे. ह्यानी कोण संपन्न? विचार करा की, म्हणजे मी काय करतोय, सतत इच्छा करतोय ना, कोण तुम्हाला समृद्ध बनवणार? कोण तुम्हाला सॅटिस्फाईड बनवू शकणार? समाधानी बनवणार कोण नाही आहे, तुम्ही स्वतः बनावं लागणार. म्हणून माझ्याजवळ आहे त्याच्यात मी सुखी आहे हा विचार करणारा संपन्न राहू शकतो. पण ज्याला मिळालं तरी सुद्धा जर हाव संपत नसेल तर कधी त्याला म्हणणार संपन्न आपण? म्हणून सांगतायत आचार्य की जे काही तू बाहेरून मागणार आहेस ना ते सगळं तुझ्याजवळ आहे, इनबिल्ट आहे. पण तुम्ही काय करताय हो? नाही, बाहेरून कॉपी पेस्ट करायचं चाललंय काम. घ्यायचं, जोडायचं, त्याच्यातून आनंद मानायचा. ॲक्च्युली त्यात नाही आहे तरीसुद्धा त्यातून भोगायचा प्रयत्न.
मग त्याची गरज नाही, ज्याला त्याची गरज नाही तो खरा संपन्न आहे. म्हणून आम्ही मग अशी गोष्ट सांगितली, तुम्ही नव्हता आता, जाऊ दे दुसरी गोष्ट सांगू आपण. काय सांगितलं की एक राजकुमार होता आणि त्या राजकुमाराला 3 मित्र होते. मग राजाला टेस्ट करायची होती की कुठला मित्र खरा मित्र आहे, कुठला मित्र त्याला साथ देईल, त्याचं खरोखर रक्षण करेल, असं कोण आहे नक्की, टेस्ट करायची होती. मग कसं करणार म्हटल्यावर राजाने एक प्रयोग केला. रुजल काय केलं, राजकुमाराला राजद्रोहाचा अपराध लावला आणि सांगितलं, तुला सगळ्या सभेसमोर सांगितलं काय अपराध आहे माहीत नाही, त्याला सुद्धा माहीत नाही, हे परीक्षा घेतोय त्याला सुद्धा माहीत नाही कुमाराला. पण राजाने सांगितलं, याला असा चिडलेला होता राजा, आणि त्यांनी सांगितलं की म्हटला तुला 24 तासाच्या आत नगराच्या बाहेर जायचं आहे. आणि नगर असतं खूप मोठं, ज्याच्यामध्ये शक्य नाही आहे की तेव्हा काय तिथं त्यासले गाडी नव्हते, तुमचं काय सोय नव्हती, त्यामुळे तुला 24 तासाच्या आत नगराची हद्द क्रॉस करायची आहे, तू नगरात राहू शकत नाहीस. त्याला समजे ना काय करायचं काय नाही, सगळं डोळ्यासमोर अंधार आला सगळं झाला. आणि मग शेवटी त्यांनी काय केलं, मित्राकडे गेला पहिला. आणि ते हे पण सांगितलं राजाने, त्याची कोणी मदत करायची नाही, जो कोण मदत करेल त्याला दंडित केलं जाईल आणि त्याच्यावर लक्ष ठेवणार वगैरे. मग तरी पण हा मागायला मदत पहिल्या मित्राकडे गेला. पहिल्या मित्राला म्हणाला की तुझ्याबरोबर मी दिवस रात्र असतो, तूच मला माझं सोल्युशन सांग, मी काय करू, माझ्यावर असा आळ घातलाय, मला माहीत पण नाही काय अपराध आहे, आणि मला सांगितलंय काय सजा नगराच्या बाहेर जायचं म्हणून. मग मी काय करू, मला सुचे ना, मी नगराच्या बाहेर जाऊन तर काय करणार, आणि मी कसं जाणार, तिथं कसं राहणार, मला काय सुचे ना, मला तू मदत कर. तर असं तो म्हणायला पहिल्या मित्राकडं गेला, तर त्या मित्राला त्याच्या आधीच, ते मित्र पोचायच्या आधीच न्यूज पोचली होती, कोण त्याला मदत करेल तो दंडित होणार. त्यामुळं त्यांनी घरातल्यांकडनं न्यूज पाठवली, मी घरातच नाही आहे. आणि तो काय त्यामुळं आज जाऊन त्याशी बोलण्याचा प्रश्नच नाही, हताश झाला. दुसऱ्या मित्राकडे गेला, दुसऱ्या मित्राला आता त्यांनी दरवाजा ठोठून आतच गेला, डायरेक्ट विचारायचं काय प्रश्नच नाही. आत आला म्हटल्यावर त्यांनी ठीक आहे आत घरात घेतलं त्याला आणि विचारलं काय झालं काय नाही. मग तो सांगितलं सगळी परिस्थिती अशी. तर दुसरा मित्र म्हणाला, हे बघ मी तुझी मदत करतो, माझ्याजवळ एक खूप चांगला घोडा आहे जो खूप फास्ट पळतो, तो तुला 24 तासाच्या आत नगराच्या बाहेर तर सोडेल, पण त्याच्या पुढं मी तुला काय मदत करणार, कारण मी राजाच्या नजरेत आलो तर मी दंडित होईन, त्यामुळे मी हेल्पलेस आहे, मला तू माफ कर, मी तुला एवढी मदत करू शकतो. तो म्हटला मी तुझ्याबरोबर सकाळ संध्याकाळ असतो, पण तू असं म्हणतोय मी कोणाच्या आधाराला जाऊ, असं म्हटलं आणि बाहेर पडला. आता तिसऱ्या मित्राकडे गेला. तर तिसऱ्या मित्राकडे गेल्या गेल्या तो काय करतो, त्याला जेव्हा हे समजलं सगळं तर त्यांनी बोलवून घेतलं, जवळ बसवलं त्याला आणि सांगितलं की म्हणला त्याला खायला प्यायला वगैरे सगळं देतोय. तर कुमार म्हणला, अरे तुला राजाचे सैनिक येऊन पकडतील, ते तुला दंडित करतील, तू माझ्याबरोबर लय वेळ राहू नकोस. तो म्हणला तू काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. मग तो खूप समजावून सांगतो त्याला की तुझा अपराध काय, आपण राजाला जाऊन विचारू, त्यांनी का सजा दिली आहे हे तुला माहीत नाही आहे, तर त्याचं आपण क्लॅरिफिकेशन करू, आपण आपल्याकडनं खुलासा करून आपली निर्दोषता सांगू. तो म्हणला की राजा काही ऐकून घेण्याची तयारीत नाही आहे, तू काय करायला जाऊ नकोस, तुला सुद्धा मारतील माझ्याबरोबर. तो म्हणला नाही, मी तुझ्याबरोबर येणारच, मला राजाच्या बरोबर बोलायचंच आहे, मी तुला या संकटातून बाहेर काढणार. खरा मित्र असतो. कोणाकोणाचे आहेत. आणि मग ते खरोखर गेला घेऊन. तो तर घाबरत होता, कुमार नाही म्हणत होता न्यायला, पण स्वतःहून हा पुढं जाऊन घेऊन गेला, राजासमोर उभारला. आणि मग राजाला आता जाब विचारतोय जवळपास असं तो मित्र, की म्हटला असं काय अपराध केला की तुम्ही न सांगता त्याला वेशीच्या बाहेर काढताय. म्हटला त्याचा अपराध सिद्ध होऊ दे, जर झाला तर त्याला जी शिक्षा देणार आहे त्याची मदत मी केली, ती शिक्षा मी पण भोगायला तयार आहे, पण मला पहिला अपराध सिद्ध करून दाखवा. राजा काय केला, सिंहासनावरनं उठला, उठा बघू आणि त्याला जाऊन गळे मिळाला, खरं तूच खरा मित्र आहेस आणि माझा विश्वास बसला की जरी मी नसलो तरी माझ्या कुमाराचं रक्षण तू चांगलं करू शकणार. आणि त्यांनी त्याच्या भरोशावर सोडला आणि त्याला वैराग्य झालं, तो दीक्षा घेऊन गेला. विशाल भैया चला बघू, निश्चयाचे भरपूर मित्र आहेत, 3 तर बाजूलाच बसलेत. परीक्षा करायची काय ऋत्विक.
म्हणजे त्यांना वैराग्य झालं हो. हे बघा, कोणाच्या तरी चिंतेत आपण अडकून राहतो, कोणी काय बघणार, कसं सांभाळणार, ह्या विचारामध्ये अडकतो. तर आता ते 3 मित्र कोण हे तुम्ही मला सांगायचंय. नावं नसती सांगायची, ते घटवलंय काय ते सांगायचंय. रुजल, नावं सांगशील? पूजा, 3 मित्र कोण? ज्याच्याजवळ तुम्ही 24 तास राहता, ज्याच्याजवळ तुम्ही सकाळ संध्याकाळ राहता आणि ज्याच्याजवळ कधीतरीच जाता, असे ते 3 मित्र आहेत. तर पहिला मित्र म्हणजे तुमचे पाप भाव, पाप परिणाम, जे तुम्ही सतत करताय, दिवस रात्र पापामध्ये आहे आपण, बरोबर आहे. ते पाप परिणाम तुम्हाला किती मदत करणार हो? जा म्हणतात, ओळख नाही तुझी आणि माझी, असे ते पाप भाव ज्याला तुम्ही कवटाळून घेतलाय आणि त्याचाच सतत विचार असतोय, त्याच्यानुसारच वागतोय. तर म्हणून ते पाप भाव सुद्धा मित्र नाही आहेत, तुमचे शत्रू आहेत. दुसरा मित्र म्हणजे पुण्य. सकाळ संध्याकाळ म्हणजे मंदिरात जाता का 2 टाईम का नाही? हां, किती टाईम जाता तिथं पुण्यात? नाही का? जवळ आहे ना मंदिर. मग सकाळ संध्याकाळ जायचं काय आपल्याला अवघड आहे? 1 टाईम तरी जायचं. पण भगवंतांचं दर्शन हे मस्ट आहे, कारण त्याच्यातून जी ऊर्जा मिळते ना आपल्याला, ती कुठं अन्य ठिकाणी मिळणार नाही. दर्शन कधीच चुकवायचं नाही, कारण ते आपल्यासाठी चार्जिंग आहे म्हणा, किंवा त्याच्या निमित्तात आपला धर्म टिकणार आहे, एक आपल्याला आपली ओळख राहणार आहे. म्हणून कुठंही असा, कितीही बिझी असा, 2 टाईम होतं का निश्चय दर्शन? होतं, ते पण सोडून दिलं. दूर आहे आपल्याकडसून मंदिर, असं करू नका. 2 टाईम सकाळ संध्याकाळ महिन करताय दर्शन, माहीत आहे मला. मी देवाबरोबर महिनला पण बघत असते. म्हणजे 2 टाईम तरी दर्शन व्हायला पाहिजे. सिद्धी होते का 2 टाईम? 3 टाईम करत जावा जेव्हा जमतंय. पूर्वा, दिसत नाही कधी मला पूजा बिजा करताना? तसलं काय करत नाही आम्ही, होत नाही आपल्याकडनं. काय स्वस्ती होते का पुण्यात दर्शन? हॉस्टेलमध्ये आहे ना बहुतेक मंदिर, म्हणजे देव आहेत की नाही? बरं, अशा ठिकाणी राहायचंच नाही जिथं आपल्याला देव मिळत नाहीत. पूजा 2 टाईम दर्शन करते का? रोज करायचं. संध्याकाळी माताजींकडनं जाताना दर्शन करूनच जायचं. काय सांगत होते मी? हां, तिसरा मित्र कोण? दुसरा मित्र होता तो पुण्य, जो की तुम्ही सकाळ संध्याकाळ जर करत असला तर म्हणायचं सकाळ संध्याकाळ भेटतो म्हणून. मग तो तुम्हाला फक्त मदत करणार काय? मी तुला स्वर्गापर्यंत नेऊन सोडतो, पण मोक्षाला वगैरे नेण्याची शक्ती माझी नाही आहे, मला दंड मिळेल. त्यामुळं पुण्य तुम्हाला सुख, काय म्हणायचं, खरं सुख देऊ शकत नाही. हा झाला दुसरा मित्र. तिसरा मित्र म्हणजे धर्म, शुद्धोपयोग म्हणा, शुद्ध भाव म्हणा, स्वभाव म्हणा. तर हा धर्म आहे तो तिसरा मित्र आहे आपल्याला. तो आपल्याला सगळीकडून रक्षा करतो. तुम्ही कितीही त्याच्याशी गैरवागा, त्याच्यापासनं मूव फेरलो, काय म्हणायचं, त्याची किंमत नाही कळाली सारखं आपण राहिलो, तरीसुद्धा धर्म म्हणजे तसंच आपला स्वभाव पण आहे बरं का. जेव्हा मला हे समजलं ना, जेव्हा ही रियालिटी, की तुम्ही कितीही एखादा पर्सन आहे, समजा काय रुजल तू माझी बेस्ट फ्रेंड आहे, समज बरं का, तर मी तर तू काहीतरी झालं आणि नाखुश झालीस, काय म्हणायचं, रुसली माझ्यावर असं, तर मी तुला किती वेळा तर म्हणवेन, अरे ये बाबा असं करू नको, काय झालं तरी सुद्धा सोडून दे, माझं माझ्याजवळ ये असं मी तुला खूप वेळा सांगेन, तर तरी पण तू भाव नाही देणार, असं करते बरं का रुजल. चान्स पे डान्स. म्हणजे तू असं म्हणली काय, तू मला काय पण म्हणा मी नाही येणार असं काहीतरी समजा म्हटली, तर मला किती वाईट, किंवा मी काय करू आणि काय नको की तू यावं, असे माझे भाव असतील बरं का. म्हणजे हे विचार कर की जो तुमच्यापासून रुसला, दूर गेला, त्याला तुम्हाला मनवावं लागेल, त्याचं पाय पडावे लागतील, खूप मनधरणी करावी लागेल, तर मिळेल कदाचित. पण सांगितलं हा आत्मा, हा स्वभाव, हा धर्म असा आहे ना, ज्याला तुम्ही वर्षोनवर्ष काय अनेक भवात कधी बघितला नाही आहे, कधी त्याचं विचार केला नाही, कधी त्याचं अवलंबन घेतलं नाही, पण ज्या क्षणाला बघणार ना त्या क्षणाला करुणादायी स्वभाव तुम्हाला असा आनंद देतो.
जेव्हा मला हे समजलं ना, इतका आनंद झाला की बस माझ्याजवळ आहे ना तो स्वभाव, कुठं मनवायला जायचं रुजलला फलटणला. म्हणजे बाहेर जाऊन कष्ट करून कोणाला रुसवलेलं सरळ करायला जायचं नाही आहे. म्हणजे मी आजपर्यंत तुझ्याकडे दुर्लक्ष केलं बरं का, मला काही लक्षातच आलं नाही, मी विसरलो, हे सगळं क्लॅरिफिकेशन देत बसायची पण गरज नाही. असा स्वभाव आहे तो. बस जाणा की आनंदमय आहे, शरीरापासून भिन्न आहे, जसे भगवान आहे तसा मी आहे, त्या क्षणात देणार आनंद तुम्हाला. किती करुणा आहे बघ. त्या भगवंतांची करुणा वेगळी राहिली, पण माझ्या आत्म्याचीच माझ्यावर इतकी करुणा आहे की ज्या क्षणात पाहिजे त्या क्षणात देणार तुम्हाला. किती कष्ट करावे लागणार भैया. म्हणजे जसं त्यांनी परवा सांगितल्यासारखं किती 1000 वर्षाचा अंधार आहे इथं. घालवायला किती वेळ लागणार. निश्चय तू नव्हता तेव्हा. तेव्हा तू कुठं होता सांगू का. कुठं होता हो ताई. शोभा काकी होता तेव्हा अंधारातच होता. जाऊ देत. म्हणजे तो अंधार घालवायचा तर किती दिवस लागतील सांग मला. पूजा 1000 वर्षाचा अंधकार भरलाय गच्च असा. किती दिवसात जाणार. लय अवघड विचारलं असं वाटायला मला. सिद्धी 1 क्षणात लाईट लावलं की असा अंधकार नष्ट होणार. तसं आहे अनंत दुःख आहे तुमचं अनादीपासून मिळवलेलं. कसं नष्ट होणार आहे. क्षणात. ज्या क्षणात आत्मा समजला ना, अनुभव घेतला ना. एवढं छान सांगितलं काल अम्मानी तुम्हाला किती आनंद झाला मला माहीत नाही, पण मला लय आनंद झाला. किती झाला भैया. विशाल भाई नव्हता तुम्ही, यू मिस्ड. असं आम्हाचं कधी मिळतंय ना तेव्हा मिळवायला पाहिजे. अरे चला. तर म्हणून सांगायचं आहे की आत्म्याचा अनुभव घ्या. खूप छान सांगितलं पोरांना अम्मानी. ॲक्च्युली पहिला नको म्हटल्या होत्या की वेळ झाला आहे किंवा त्यांना फार हे नव्हती, शक्ती नव्हती म्हणून नको म्हणत होत्या. पण पोरं बसली तर किती तासभर बोललेत. किती वेळ होते. अशी शक्ती असती. म्हणजे काय तुमचं पुण्य म्हणायचं असं वाहत होती गंगा त्यांची. रुजल बसली होती पात्र समोर. म्हणजे म्हणून सांगायचं त्यांनी एवढं करुणेने सांगितलं आपल्याला की ध्यान करा, आत्मानुभव घ्या, त्याच्याशिवाय दुसरा उपाय नाही आहे सुखासाठी तुम्हाला. म्हणून त्याचं अवलंबन करा. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला ध्यानाला बसायचा प्रयत्न करा, अनुभव करायचा प्रयत्न करा. त्याच्यानेच आपल्याला धर्माची सुद्धा प्राप्ती सहज होणार. हो. त्याच्यासाठीच की काय वाटतं हो. बरं त्याच्यासाठी तरी बसू देत ना. ते सुद्धा करत नाही आहेत तर कसं. मग पहिल्यांदा त्यासाठी ध्यानाचं सवय पाहिजे. हां आम्ही काल रात्री तेच वाचलंय. विशाल भाई सांगणार आहे दुसरं प्रवचन. की ध्यान का करायचं वाचलं ना आपण सकाळी. काय किती 8 पॉईंट सांगितलेत त्यांनी आत्मानुशासनच्या 112 नंबरच्या श्लोकमध्ये. प्रज्वल पण होता. तर त्यात त्यांनी घेतलं. खूप छान सांगितलं बरं का. ध्यान का करायला पाहिजे. ध्यानाचं इथं का आला नाही होय. रात्री हो रात्री नाही रात्री 8 वाजता. सकाळी आले होते की मी इथं. कधी. आज नव्हतं. आज नाही काल रात्री घेतलेलं. आज नव्हतं सकाळी. आज तर नाही काल रात्री हे होते ना सगळे तेव्हा ते चांगलं आला त्याच्यामध्ये श्लोक की ध्यान तपाची प्रेरणा केली आहे. मग तपाला सगळे घाबरतात. तर त्यांनी विचारलं आचार्यांनी ध्यान हे तप काय अवघड आहे तुझ्यासाठी. बाकीचे अनशन कर, अवमोदर्य कर, त्यात कष्ट वाटतील, पण ध्यान हे असं तप आहे की सगळ्यात सुलभ आहे. काय सोडावं लागतं तुम्हाला ध्यान करायचं म्हणजे. मोबाईल सोडावं लागतं. ठीक आहे पूर्वा. काय करावं लागतं. थोडा वेळ कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं. बाकीच्या सगळ्या भोगांपासून दूर राहावं लागतं. ते होणार आहे हो, सहज होणार आहे. पण असं वाटतं आपल्याला सगळं सोडायला लावतो ते तप असतं. तप म्हणजे उलटं घ्यायला शिकवतो, आनंद करायला शिकवतो ना, ते तप असतं. त्यामुळे ते एक श्लोक वाचून काढायचं. ऋत्विक कितवा. एक वर्षातलं सगळ्या पुस्तकातलं 112 वाचले. आत्मानुशासनमध्ये निश्चय मला तू सांगायचे 8 पॉईंट्स काय आहेत ते. आत्मानुशासन मंदिरात काढून ठेवलेत प्रज्वलनी कष्टांनी एवढे पुस्तकं माहिती का. तर ये आणि जयश्रीबांना पण ऐकून दाखवते काय ते वाचून. काय प्रमहेन सगळेजण वाचा. हो चला सांगा कोण सांगते. महेन सांग.
सांग भैया, सांगावं कधी तयार व्हायचं आपण. चल आपल्याला पण वीरसागर बनायचंय. सांग. मी जीव आहे, शरीर नाही. परद्रव्यापासून भिन्न आहे. हा मी